रश्मी आणि कुणालचा घटस्फोट होणार होता. जज साहेबांनी रश्मीला विचारले, घटस्फोट होण्याअगोदर तुला काही बोलायचे आहे का? तेव्हा रश्मी म्हणते, हो जज साहेब, माझा घटस्फोट होण्याअगोदर मला एक रात्र माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे कुणालसोबत घालवायची आहे. रश्मीचे उत्तर ऐकून जज साहेबांचा राग अनावर होतो आणि मग त्या मुलीबरोबर ते असे काही करतात की रश्मी आणि कुणालच्या लग्नाला फक्त 1 वर्ष झाले होते. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांचे काय लव्ह मॅरेज नव्हते. त्यांचे लग्न हे घरच्यांच्या पसंतीनेच झाले होते. तरीही त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. परंतु लग्नाला जसे 4 महिने होतात त्यांच्यातले प्रेम बहरण्याऐवजी घटस्फोटापर्यंत पोहोचले. दोघांच्याही कुटुंबातले लोक सुशिक्षित होते आणि या दोघांचेही चांगले शिक्षण झाले होते. दोघांच्याही घरची माणसे आज कोर्टामध्ये हजर होती. आजच त्यांचा घटस्फोट होणार होता. न्यायाधीश सर आल्यानंतर सुनावणीला सुरुवात होते. न्यायाधीश साहेब सर्वात अगोदर कुणालला विचारतात, तुला हा घटस्फोट मान्य आहे का? आणि तुला जर मान्य असेल तर तू तुझ्या तोंडाने कबूल कर की तुला रश्मीला घटस्फोट द्यायचा आहे. तेव्हा कुणाल लगेच म्हणतो, न्यायाधीश साहेब, हो, मला रश्मीपासून घटस्फोट हवा आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तिच्यासोबत राहण्यास तयार नाही. कुणालचे उत्तर ऐकल्यानंतर न्यायाधीश साहेब रश्मीला पुढे बोलवतात आणि तिलाही तेच विचारतात की तुला हा घटस्फोट मान्य आहे का? तेव्हा रश्मी म्हणते, हो, मला सुद्धा कुणालपासून घटस्फोट हवा आहे. मला सुद्धा हे नातं पुढे न्यायचे नाही. मला त्याच्यापासून दूर जायचे आहे. पण साहेब, घटस्फोट होण्याअगोदर मला एक रात्र माझ्या नवऱ्यासोबत म्हणजेच कुणालसोबत घालवायची आहे. म्हणजे मला एक रात्र कुणालसोबत एकाच रूममध्ये एकाच बेडवर घालवायची आहे. रश्मीचे हे बोलणे ऐकताच न्यायाधीश साहेब आश्चर्यचकित होतात. कोर्टामध्ये जेवढी लोक हजर होती ती सगळी तोंडावर हात ठेवतात. कुणालसुद्धा तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होता. न्यायाधीश साहेब सुद्धा मनात विचार करतात, मी माझ्या कारकिर्दीत अशी मुलगी पाहिली नव्हती जी मुलगी स्वतःच घटस्फोटासाठी पुढाकार घेते आणि तीच मुलगी आता भर कोर्टात म्हणते की मला माझ्या नवऱ्याबरोबर एक रात्र घालवायची आहे. तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे का? उद्यापासून या दोघांचे मार्ग वेगवेगळे होणार आहेत. त्यांचे नाते संपून जाणार आहे आणि असे असतानाही ही मुलगी अशा प्रकारची विचित्र मागणी अशी कशी करू शकते? आता काय करावे? या मुलीने तर आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा केला आहे. आता आपण काय निर्णय द्यावा हे न्यायाधीश साहेबांना कळतच नव्हते. थोड्या वेळ न्यायाधीश साहेब विचार करतात आणि मग म्हणतात, तुम्ही दोघेही अजून नवरा बायको आहात. तुमच्यामधले नाते अजूनही कायम आहे. कदाचित एक रात्र का होईना तुम्ही एकत्र आलात आणि त्या एका रात्रीमध्ये काही चमत्कार झाला आणि तुमचे मत परिवर्तन झाले तर तुमचे नाते पुढच्या काळात सुद्धा असेच टिकून राहील. तुम्ही जो घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे तो मागे सुद्धा घेऊ शकाल. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोर्ट रश्मीला एक रात्र तिच्या नवऱ्याबरोबर घालवण्यासाठी परवानगी देत आहे. या गोष्टीवरून रश्मीच्या घरचे खूपच नाराज होतात. रश्मीला खूप वाईट साईड बोलतात. म्हणतात की तू अशी कशी मुलगी आहेस? तुला वेड लागले आहे का? भर कोर्टात अशी मागणी कोण करतं? शी, आम्हाला लाज वाटते तुला मुलगी म्हणण्याची. परंतु रश्मी काहीच बोलत नाही. कोर्टाची वेळ संपली होती आणि दोघांचेही कुटुंब कोर्टाबाहेर आले होते. कुणाल रश्मीला म्हणतो, उद्यापासून आपले दोघांचे मार्ग वेगवेगळे होणार आहेत. आपल्यामध्ये असणारे नाते आता संपून जाणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भर कोर्टात तू ही अशी विचित्र मागणी का केलीस मला काही समजत नाही. तू माझ्याकडून पैशांची मागणी केली असतीस किंवा कोणती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायला सांगितली असतीस तर मी समजू शकलो असतो. पण तू हे काय मागितलं? शी, असं कसं तू सगळ्यांसमोर हे मागू शकतेस? आता माझी इच्छा नसूनही न्यायाधीश साहेबांच्या आदेशानुसार मला तुझ्यासोबत एक रात्र घालवावीच लागेल. तेव्हा रश्मी म्हणते, तू मला जास्त शिकवू नकोस. मला समजवण्याचा देखील प्रयत्न करू नकोस. तू अजूनही माझा ऑफिशियली नवरा आहेस. बायको या नात्याने मला पूर्ण अधिकार आहे की मी तुझ्यासोबत रात्र घालवावी, तुझ्यासोबत राहावे. मी तुझी बायको आहे आणि माझा पूर्ण तुझ्यावर अजूनही अधिकार आहे. मला जे हवे आहे ते मी करू शकते. रश्मीच्या या उद्धट वागण्यावर कुणाल काहीच बोलला नाही आणि मनात विचार करू लागला,
की जाऊ दे, एका रात्रीचा तर प्रश्न आहे आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायाधीश साहेबांचा आदेश आहे, तो मला पूर्ण करावाच लागेल. उद्यापासून तर आम्ही दोघे वेगवेगळे होणार आहोत. रश्मीचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा, असा विचार करून कुणाल म्हणतो, ठीक आहे, मी तयार आहे रश्मी. तेव्हा रश्मी म्हणते, पण माझी एक अट आहे. ती रात्र मी तुझ्या घरामध्ये घालवणार नाही किंवा माझ्या घरीही तुला मी बोलवणार नाही. याचा अर्थ ती एक रात्र मी माझ्या माहेरी किंवा सासरी अशा कोणत्या ठिकाणी घालवणार नाही. ती रात्र आपण बाहेर हॉटेलवर घालवणार आहोत. ते हॉटेल कुठले आहे आणि टायमिंग काय असेल ते मी तुला नंतर मेसेज करून सांगेन. तेव्हा कुणाल म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी. असे बोलून कुणाल त्याच्या कुटुंबातील लोकांसोबत घरी निघून जातो. तर रश्मी सुद्धा आपल्या कुटुंबातील लोकांसोबत तिच्या घरी निघून जाते. काही वेळानंतर रश्मी कुणालला मेसेज करून सांगते की संध्याकाळी 7 वाजता हॉटेल आनंदमध्ये 102 रूममध्ये यायचे आहे. हॉटेलचे नाव, पत्ता आणि रूम नंबर ती कुणालला सांगते. कुणाल संध्याकाळी 7 वाजता दिलेल्या पत्त्यावर 102 रूममध्ये पोहोचतो. परंतु त्या रूममध्ये रश्मी नव्हतीच. तेव्हा त्याच्या मनात विचार येतात की रश्मी तिच्या कुटुंबियांसोबत माझ्याविरुद्ध काही कटकारस्थान तर करत नाही ना. विचार करता करता त्या रूममध्ये बसून त्याला 10 मिनिट होतात. तेवढ्यातच रश्मी तिथे येते. रश्मी एका नवरीच्या वेशात आली होती, अगदी नवरीसारखी नटून सजून. असे वाटत होते की आत्ताच तिचे लग्न झाले आहे. ती रूममध्ये पोहोचल्यानंतर जेव्हा कुणालला पाहते तेव्हा थोड्या वेळ शांत राहते आणि मग ती कुणालच्या थोडी जवळ जाते आणि विचारते, कसा आहेस कुणाल? रश्मीच्या बोलण्यावर कुणाल काहीच उत्तर देत नाही. थोड्या वेळ तो रश्मीकडेच बघत असतो, कारण ती खरंच खूप सुंदर दिसत होती. कुणालने त्याचे विचार झटकले आणि मनात विचार केला की आता हिच्यासोबत बोलून काय उपयोग आहे. उद्यापासून तर आमचे नाते संपणार आहे. तिला असे वागून काय मिळणार आहे देवालाच माहिती. पण इकडे रश्मी मात्र खूपच खुश होती. तिला पाहून तर कोणीच म्हणणार नाही की कुणाल आणि तिच्यामध्ये काही भांडणं झाली आहेत. तिच्याकडे पाहून कोणीच विचारसुद्धा करणार नाही की यांची गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली आहे. एवढी रश्मी खुश होती. परंतु कुणालच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नव्हताच. घटस्फोटाची भावना अजूनही त्याच्या चेहऱ्यावर पूर्णपणे दिसत होती. कुणालला शांत पाहून रश्मी बोलते, कुणाल, जशी आपल्या संसाराची सुरुवात आनंदात झाली होती, सुरुवातीचे 3-4 महिने आपण किती आनंदात जगलो होतो. त्या 3-4 महिन्यांमध्ये मी काही क्षण अनुभवले होते. त्याच क्षणांवर मी पुढचे 7-8 महिने जगत होते. आता आपल्या लग्नाला 1 वर्ष होत आले आहे. मला वाटते की आपल्या नात्याचा दुःखद अंत व्हायला नको. उद्यापासून तुझे आणि माझे दोघांचेही मार्ग वेगळे असणार आहेत. त्यामुळे येणारा काळ आनंदात जावा यासाठी ही रात्र आपण दोघांनी एवढी आनंदात घालवायला हवी की आपल्या नात्यात जी कटुता आली आहे ती पूर्णपणे मिटून जाईल. म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही आणि आपले आयुष्य आपण आपल्या परीने सुखात जगू शकतो. म्हणूनच आज मी तुला एकट्याला एकांतात भेटण्यासाठी बोलवले आहे. आज तुला माझ्यासोबत जे काही करायचे आहे ते करू शकतोस कुणाल. यावर कुणाल म्हणतो, बस झाली तुझी नाटकं. मला सगळं काही समजत आहे. मुलींची काय नाटकं असतात मला चांगलंच माहिती आहे. जेव्हा आपल्यात गोष्ट बिघडली होती तेव्हा तर तू काहीच ऐकण्यास तयार नव्हती आणि आता जेव्हा आपले नाते संपायच्या मार्गावर आहे तेव्हा तू अशी वागते की जणू काही माझे मतपरिवर्तन लगेच होईल आणि मी तुला घटस्फोट देणार नाही. पण हा तुझा खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर न्यायाधीश साहेबांनी सांगितले म्हणून मी तुला भेटण्यासाठी या हॉटेलवर आलो आहे. त्यावर रश्मी म्हणते, नाही, माझा कोणताही गैरसमज झाला नाही. मला सुद्धा तुला घटस्फोट द्यायचाच आहे. तू उगाच स्वतःचा गैरसमज करून घेऊ नकोस. या गोष्टींवरच दोघांमध्ये तिथे थोडे वाद होतात. रश्मीला असे वाटत होते की कुणालने तिच्याजवळ यायला हवे, परंतु कुणाल तिला दूर करत होता. शेवटी रश्मी त्याच्या छातीवर हात ठेवते आणि म्हणते, कुणाल, तुला जे काही करायचे आहे ते तू आज माझ्याबरोबर कर. तू आज जे काही करशील त्याविषयी मी कधीच कुठेही कोणालाच सांगणार नाही. त्यानंतर तू मला घटस्फोट देऊ शकतोस. मी तुला शब्द देते की आज जे काही होईल त्याविषयी मी कधीच काहीच बोलणार नाही. याचा अर्थ रश्मी खूपच रोमॅन्टिक झाली होती.
तिला असे वाटत होते की कुणालने सुद्धा रोमॅन्टिक व्हायला हवे, परंतु पुन्हा कुणाल तिला समजावतो, हे बघ रश्मी, तुला काही वाटत असेल किंवा माझ्याकडून तुला काही अपेक्षा असतील तर आज शेवटची रात्र आहे. तुला जर मनापासून असे वाटत असेल की आपले नाते तुटणार आहे आणि आपण विभक्त होणार आहोत, त्या अगोदर आपण काही वेळ एकत्र घालवायला हवा, तर ही रात्र मी तुझ्यासोबत काही अंतर ठेवून घालवण्यास तयार आहे. आपण गप्पा मारूयात. पण तुला जर ही गोष्ट मान्य नसेल तर मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. यावर रश्मी म्हणते, अरे कुणाल, लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे 3-4 महिने तू मला किती जीव लावत होतास. मला ठेच लागली तरी त्याच्या वेदना तुला होत होत्या. तू अगदी मला हाताच्या फोडाप्रमाणे जपत होतास आणि मी सुद्धा माझी प्रत्येक गोष्ट तुला विचारूनच करत होते. आपण कुठेही फिरायला जायला निघालो तर मी कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणता ड्रेस घालावा हे सुद्धा मी तुला विचारायचे. मी असे का करायचे? तू माझ्यावर रागवतोस म्हणून नाही, तर तू सतत खुश राहावा म्हणून, तुझी बायको तुला आवडावी म्हणून मी या सर्व गोष्टी करत होते. अरे ते दिवस आठवले ना तरी त्या दिवसांच्या आठवणींवर मी माझे पूर्ण आयुष्य जगू शकते, एवढ्या त्या सुखद आठवणी आहेत. पण त्यानंतर अचानक काय झाले कोणास ठाऊक. आपल्या सुखी संसाराला कोणाची नजर लागली आणि आपल्या संसारात मिठाचा खडा पडला. त्यानंतर मात्र तू खूप चिडचिड करू लागलास. कुणाल, तू माझ्यापासून दूर चालला होतास आणि हीच गोष्ट मला नको हवी होती, म्हणून माझी सुद्धा चिडचिड होऊ लागली. पण ठीक आहे, जे झाले ते झाले. ते सर्व विसरून आपण एक रात्र का होईना अशी जगायला हवी की आपण अगोदर एकमेकांचे नव्हतोच आणि आत्ता आपण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहोत. आपण नवीन नववधू आहोत असे समजून आजची रात्र घालवायला हवी असे मला वाटते आणि यासाठीच तर मी न्यायाधीश साहेबांकडे मागणी केली होती. यावर कुणाल म्हणतो, कोणते नवीन आयुष्य आणि कोणत्या नवीन आयुष्याची सुरुवात मनात ठेवून मी तुझ्याबरोबर ही रात्र घालवणार आहे. अगं, उद्या आपण कोर्टात हजर झालो की आपले एकमेकांवरचे सर्व हक्क संपणार आहेत. त्यानंतर तू माझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाहीस आणि मी सुद्धा तुझ्यावर कोणताही हक्क दाखवू शकणार नाही. मग आजचीच रात्र आपण काय एकत्र यायला हवे. अशा कितीतरी रात्री मी तुझ्या विना घालवल्या आणि तू सुद्धा माझ्या विना अशा कितीतरी रात्र घालवल्या आहेत. तू तुझ्या माहेरी मला सोडून एकटी राहिलीच ना. मग आजच्या रात्रीसाठी तुझा एवढा अट्टहास का? रश्मी, आता तुला मी एक शेवटचा प्रश्न विचारत आहे. तू मला या हॉटेलमध्ये फक्त माझ्यासोबत जवळीक साधण्यासाठी बोलवले होतेस का? खरं खरं सांग रश्मी. मला माहिती आहे तू ते काम कधीच करणार नाही. नक्कीच तुझा काहीतरी यामागे हेतू आहे, नाहीतर मी तुला जेवढं ओळखतो त्यानुसार तू इतक्या खालच्या पातळीला जाणार नाहीस. मला खरं सांग रश्मी, तुझा हेतू काय आहे? यावर रश्मी म्हणते, हो कुणाल, माझ्या मनात असा कोणताही विचार नाही की मी तसे कोणते चुकीचे काम करेल किंवा तुला अडकवून ठेवेन. तुला काय वाटते की मी तुला एक रात्र बेडवर घालवण्यासाठी इथे बोलवले आहे? असे मी नीच काम नाही करू शकत कुणाल. मी तुला वेगळ्या कामासाठी इथे बोलवले आहे, कारण आपली भांडणं झाल्यावर तू माझ्याशी बोलायला तयारच नव्हता. माझं तू काहीच ऐकून घेत नव्हता आणि त्यासाठीच मी तुला इथे बोलवले आहे. तेव्हा कुणाल म्हणतो, अगं मग सांग, तू मला इथे बोलवण्यामागे तुझा काय हेतू आहे? तुला काय बोलायचे आहे माझ्यासोबत? तेव्हा रश्मी म्हणते, कुणाल, जेव्हा आपण केसच्या पहिल्या सुनावणीला 5-6 महिन्यांपूर्वी कोर्टात भेटलो होतो तेव्हा तुझी जी शरीरयष्टी होती, तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो आता नाही. त्यावेळेचा कुणाल जर कोणी पाहिला असता तर लगेच त्याच्या प्रेमात पडलं असतं. पण आज मी तुला पाहते तर तू खूपच दुबळा झाला आहेस. तुझे डोळे आतमध्ये गेले आहेत. तुझ्या चेहऱ्यावर तो पहिल्यासारखा ग्लो राहिला नाही. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुठच्या कुठे पळून गेला आहे, जो त्यावेळी होता. आपले लग्न झाले होते त्यावेळेसचा कुणाल आता मला कुठेही दिसत नाही. या मागचे नक्की काय कारण आहे कुणाल? त्यावेळेस तू माझ्यासोबत भांडणं करायचास, चिडचिड करायचा, पण तू माझं काहीच ऐकून घ्यायचा नाही आणि का भांडायचा याचं कारणसुद्धा तू मला सांगत नव्हतास. तुझ्या मनातलं मला काहीच कळत नव्हतं. पण आता मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे. आता फक्त इथे तू आणि मीच आहे. तुला सगळं खरं खरं सांगावेच लागेल. बोल कुणाल, बोल, नक्की तुझ्या मनात काय आहे? सुरुवातीला तर कुणाल काहीच सांगायला तयार नव्हता. म्हणाला, नाही नाही,
असे काहीच नाही. मी माणूस आहे आणि माणसाच्या शरीरयष्टीमध्ये चढ उतार होतच असतात आणि होत होती माझी चिडचिड. आहे मी चिडक्या स्वभावाचा. मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे, तो निर्णय मी बदलणार नाही. तेव्हा रश्मी म्हणते, घटस्फोट आपला उद्या होणार आहे, पण आता सध्या तरी मी तुझी बायको आहे आणि बायको या नात्याने मी तुला विचारते की नक्की काय झाले आहे. तुला माझी शपथ आहे कुणाल, मला माहिती आहे की तुझे सुद्धा माझ्यावर प्रेम आहे, पण तुझ्या मनात काहीतरी वेगळं आहे, तेच मला ऐकून घ्यायचे आहे. त्यामुळे आता तुला मला सांगावेच लागेल, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता जीव देईल. रश्मीने विषयाची बाटली सोबत आणली होती. रश्मीचे हे असे रूप पाहून कुणाल घाबरला आणि म्हणाला, रश्मी, तू असे काहीच करणार नाही. मी तुला सगळं खरं खरं सांगतो. तू ती पहिली बाटली फेकून दे. मी तुला सांगतो. तेव्हा रश्मी बोलते, बोल कुणाल बोल, खरं काय आहे ते बोल. तेव्हा कुणाल सांगू लागतो, जेव्हा आपल्या लग्नाला 4 महिने झाले होते तेव्हा तू तुझ्या माहेरी कोणत्या तरी सणासाठी 1 महिना राहायला गेली होतीस. त्यावेळी मला खूप अशक्तपणा जाणवू लागला होता. खूप उदास उदास वाटू लागले होते. काहीच खाणं पिणं जात नव्हतं. सुरुवातीला मला वाटले की तुझा विरह मला सहन होत नाही, म्हणून कदाचित असे होत असेल. पण एक दिवस माझं खूपच डोकं दुखू लागलं. इतकं डोकं दुखू लागलं की हातोडीने फोडावं की दगड आपटून घ्यावा असंच मला वाटत होतं. हळूहळू मला चक्कर येऊ लागली. घसा कोरडा पडला. तेव्हा मला डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी माझ्या काही टेस्ट केल्या. तेव्हा मला समजले की माझ्या शरीरातल्या पेशी खूपच कमी झाल्या आहेत. डॉक्टरांनी अजून टेस्ट केल्या. तेव्हा त्या टेस्टमध्ये निदान झाले की मला खूप मोठा आजार झाला आहे. मला ब्लड कॅन्सर झाला आहे रश्मी. मला ब्लड कॅन्सर झाला आहे, तर त्यात माझी काय चुकी होती ग रश्मी? हा एक आजार आहे आणि तो कोणालाही होऊ शकतो ना. मला समजून घेण्याऐवजी माझ्या घरातील लोक मलाच दोष देऊन मलाच बडबड करू लागले. समाजामध्ये सुद्धा माझा मान सन्मान कमी होणार होता. एवढेच काय, तर माझा मित्रपरिवारसुद्धा मलाच दोष देऊ लागला आणि हळूहळू माझे मित्र माझ्यापासून दुरावले गेले. कोणी म्हणत होते की तुला कोणते तरी व्यसन असेल, तर कोण म्हणत होते की जर तुला तुझ्या आजाराविषयी माहितीच होते तर लग्नच का केले, कशाला त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलं. अशा असंख्य गोष्टी लोक बोलत होते आणि त्यामुळे मी हळूहळू याच गोष्टींचा विचार करून एकाच खोलीमध्ये स्वतःला बंद ठेवू लागलो आणि माझ्या शरीरावर लक्ष देणे बंद केले. मला अजूनही कळाले नाही की लोकांच्या नजरेत ब्लड कॅन्सर कशामुळे होतो, कोणत्या चुकीच्या गोष्टीने होतो. मी डॉक्टरांना विचारले की डॉक्टर, ब्लड कॅन्सर कशामुळे होऊ शकतो आणि तो बरा होऊ शकतो का? तेव्हा डॉक्टर म्हणाले, कॅन्सर वेगवेगळ्या गोष्टींमुळे होऊ शकतो आणि तो कॅन्सर कोणत्या स्टेजवर आहे यावर त्याचे बरे होणे सुद्धा अवलंबून असते. जर तो खूपच पुढच्या स्टेजला गेला असेल तर माणूस लगेच मरेल असेही नाही, पण तो बरा होणे शक्य नाही. याचा अर्थ जसा नॉर्मल माणूस आयुष्य जगू शकतो तेवढे आयुष्य तो माणूस जगू शकणार नाही, हे मात्र नक्की आहे. मला कळून चुकले होते की माझे आयुष्य वर्ष किंवा 2 वर्षाचेच आहे. त्यावेळी मी खूपच घाबरलो होतो, कारण जर मीच राहिलो नाही तर तुझे पुढे काय होणार होते. माझा अंतरात्मा म्हणत होता, कुणाल, जर तूच राहिला नाहीस तर तुझी बायको, मुले किंवा संसार असे काहीच राहू शकणार नाही. त्यामुळे शेवटी मी या निर्णयावर पोहोचलो की आपल्याला घटस्फोट घ्यायलाच हवा, कारण मला कधीच असे वाटत नव्हते की तू माझी एक विधवा बायको बनून तुझे उर्वरित आयुष्य जगावे. असे झाले तर तुला समाजात माझ्या मागे वेगवेगळ्या गोष्टींना तोंड द्यावे लागेल. तुझे आयुष्य तुला चांगल्या प्रकारे जगता येणार नाही रश्मी. एका महिलेचा नवरा मेल्यानंतर आणि त्यात तू तरुण महिला, अशा महिलांची तर समाजामध्ये एक वेगळ्याच प्रकारची निगेटिव्हिटी पसरते आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम तुझ्या जीवनावर व्हायला नको. या सर्व गोष्टींचा विचार करून मी निर्णय घेतला की आपल्याला घटस्फोट घ्यायलाच हवा. म्हणून मी तुझ्यासोबत सारखी भांडणं करत होतो, चिडचिड करत होतो. तू तुझे आयुष्य जग रश्मी. कुणाल त्याच्या मोबाईलमध्ये रश्मीला ब्लड कॅन्सरचे रिपोर्ट दाखवतो आणि कुणाल रडू लागला. कुणालचे बोलणे ऐकून आणि ते रिपोर्ट पाहून रश्मीला धक्काच बसला. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती म्हणू लागली, कुणाल, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस?
कदाचित तू ही गोष्ट अगोदरच मला सांगितली असतीस तर मी घटस्फोटाचे पेपर तुझ्याकडे पाठवलेच नसते. एवढे बोलून रश्मी जोरजोरात रडू लागली आणि कुणालच्या गळ्यात पडली. दोघेही थोड्या वेळ एकमेकांच्या गळ्यात पडून रडतात आणि मग कुणाल तिला समजावतो, रश्मी तू जास्त विचार करत बसू नकोस, कारण उद्यापासून आपले आयुष्य दोघांचेही मार्ग वेगवेगळे असणार आहेत. उद्यापासून तू तुझ्या आयुष्यात स्वतंत्र आहेस. असेही होऊ शकते की तुझ्या घरचे तुझे कुठेतरी दुसरीकडे लग्न करून देतील. तिथे तू सुखासमाधानाने तुझ्या आयुष्यात जग रश्मी. माझ्या आयुष्याची काहीच गॅरंटी नाही, कारण मला माहिती आहे माझे आयुष्य किती उरले आहे. माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही रश्मी, त्यामुळे तू उगाच माझ्यावर अवलंबून राहू नकोस. कुणाल बोलतच होता की रश्मी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते, कोण म्हणते की तुझ्या आयुष्याला आता अर्थच उरलेला नाही. कुणाल, अजूनही तू माझाच आहेस आणि तुला काहीही होणार नाही, कारण माझे प्रेम आजही जिवंत आहे. माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे कुणाल. मीच तुला समजू शकले नाही. मीच समजू शकले नाही की तू खोटं खोटं माझ्याशी भांडत होता, खोटं खोटं चिडचिड करत होता. मीच समजू शकले नाही की माझा कुणाल एवढ्या मोठ्या संकटात आहे. मी तुझ्या खोट्या भांडणांना खरं समजून तुला घटस्फोटाचे पेपर्स पाठवले. माझी चुकी झाली कुणाल, मला माफ कर. दोघांमध्ये बोलणे चालूच होते. रात्र संपून सकाळ होते. सकाळ होताच कुणाल रश्मीला म्हणतो, तुझी जी काही इच्छा होती आणि मला न्यायाधीश साहेबांनी सुद्धा परमिशन दिली होती, म्हणून ती मी माझ्या परीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता आपण दोघेही आपापल्या घरी जाऊयात. कुणालचे बोलणे ऐकून रश्मी काहीच बोलत नाही आणि तिच्या मोबाईलमध्ये कुणालचे ब्लड कॅन्सरचे रिपोर्ट घेते. त्यानंतर दोघेही आपल्या घरी जातात. घरी गेल्यानंतर रश्मी स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेते आणि विचार करते की ज्या नवऱ्यासाठी आपण आठवड्यातून एक दिवस काहीही न खाता पिता उपवास करत होतो, का तर आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावे. आणि आज तोच माझा नवरा खूप मोठ्या संकटात आहे. आज त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे. त्याच्या मनामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आणणारा कोणीतरी त्याच्याजवळ असायला हवा आणि अशा परिस्थितीमध्ये मीच माझ्या नवऱ्यापासून दूर जात आहे. अशा प्रकारे ती स्वतःलाच दोषी मानत होती. सकाळी 11 वाजता कोर्टामध्ये सुनावणी होणार असते. आजसुद्धा दोघांचे कुटुंबीय दोघांबरोबर कोर्टामध्ये हजर राहतात. थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होते. तेव्हा न्यायाधीश साहेब विचारतात, कुणाल, तुमचा विचार पक्का झाला आहे का? तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे की नाही? कारण न्यायाधीश साहेबांना सुद्धा असेच वाटत होते की त्यांनी त्यांचा निर्णय बदलावा आणि पुन्हा एकत्र येऊन संसार करावा. यासाठी तर न्यायाधीश साहेबांनी घटस्फोटाचे अर्ज आल्यानंतर दोघांनाही 6 महिन्याचा अवधी दिला होता की 6 महिन्यांमध्ये कदाचित त्यांचे विचार बदलेल आणि ते पुन्हा एकत्र येऊन आपले पुढील आयुष्य सोबत राहून जगण्याचा निर्णय घेतील. कारण अशी कितीतरी जोडपी होती ज्यांनी घटस्फोटाचे अर्ज केले होते, परंतु त्यांना 6 महिन्याचा वेळ दिल्यानंतर त्यांनी योग्य विचार केल्यानंतर त्यांचे घटस्फोटाचे अर्ज मागे घेतले होते आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा न्यायाधीश साहेबांनी कुणालला विचारले तेव्हा कुणाल लगेच म्हणाला, साहेब काय बोलायचे, मी तर माझा निर्णय कालसुद्धा सांगितला आहे आणि आजसुद्धा माझा तोच निर्णय आहे. मला घटस्फोट घ्यायचाच आहे. मला रश्मीसोबत राहायचे नाही. कुणालचे बोलणे ऐकून न्यायाधीश साहेब विचार करतात की कुणाल घटस्फोट घेण्यावर कायम आहे. याचा अर्थ रश्मीसुद्धा घटस्फोट घेणार, कारण रश्मीकडूनच घटस्फोटाचे पेपर आले होते. परंतु तरीही न्यायाधीश साहेब रश्मीला विचारतात की रश्मी, तुझा निर्णय काय आहे? रश्मी न्यायाधीश साहेबांना जे उत्तर देते त्या उत्तराने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण रश्मी बोलते, मला घटस्फोट घ्यायचाच नाही. मला आजसुद्धा कुणालसोबतच राहायचे आहे. रश्मीचे बोलणे ऐकून तिच्या घरच्यांना सुद्धा धक्का बसतो की आपली मुलगी अशी वेड्यासारखी काय बोलत आहे. कारण त्यांची मुलगी भर कोर्टात म्हणत होती की मला पुन्हा कुणालसोबत राहायचे आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब तिला विचारतात, कालपर्यंत तू घटस्फोट घेण्याच्या बाजूने होतीस, मग आज तुझा निर्णय का बदलत आहेस? तुझ्यावर कोणी जोर जबरदस्ती करत आहे का? की तुला कोणी धमकी दिली आहे? तू कोणाच्या दबावाला बळी पडून तर निर्णय बदलत नाहीस ना? तेव्हा रश्मी बोलते, नाही साहेब,
कुणाल आता खूपच वाईट परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे त्याला एकट्याला अशा परिस्थितीत सोडून मी बाजूला झाले तर ते चांगले होणार नाही. तेव्हा न्यायाधीश साहेब विचारतात, अशी कोणती वाईट परिस्थिती कुणालवर आली आहे? कुणालला असे काय झाले आहे? कारण असा कोणताही पेपर कुणालकडून किंवा त्याच्या कुटुंबियांकडून कोर्टामध्ये सादर केला नव्हता की त्याला एवढा मोठा आजार आहे. तेव्हा रश्मी म्हणते, न्यायाधीश साहेब, कुणालला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि अशा आजारामध्ये माणूस पूर्णपणे खचून जातो आणि त्याचे आयुष्य कमी होत जाते. आजारापेक्षा तो खचल्याने त्याचे मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे त्याचे आयुष्य अजूनच कमी होऊन जाते आणि कुणालनेच मनाची समजूत करून घेतली आहे की त्याचे आयुष्य आता 1 किंवा 2 वर्षाचे आहे आणि तेच मला त्याच्या मनातून काढायचे आहे साहेब आणि कायम त्याच्यासोबत राहायचे आहे. मग रश्मीने सगळे रिपोर्ट्स तिथे कोर्टामध्ये सादर केले. जेव्हा ते रिपोर्ट न्यायाधीश साहेब पाहतात तेव्हा त्यांना सुद्धा खूप वाईट वाटते. न्यायाधीश साहेब विचार करतात की कुणाल खूपच मोठ्या आजाराशी सामना करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रश्मीच्या जागी जर दुसरी कोणती मुलगी असती तर तिने मोठ्या आनंदाने घटस्फोट दिला असता आणि त्याच्यापासून दूर झाली असती. तिने त्याला त्याच्या मार्गावर सोडले असते आणि ती स्वतः दुसऱ्या मार्गाने जाऊन त्याच्यापासून दूर झाली असती. पण एवढे असूनसुद्धा रश्मीला कुणालचीच बायको होऊन राहायची आहे. तेव्हा न्यायाधीश साहेब फक्त तिचा निर्णय स्वीकारत नाही तर तिच्या निर्णयाचे कौतुकसुद्धा करतात आणि शेवटी कोर्ट आपला निर्णय देतो की रश्मी कुणालसोबत त्याच्या घरी जाईल. न्यायाधीश साहेब जेव्हा हा निर्णय देतात तेव्हा रश्मीच्या घरचे लोक त्याला विरोध करतात आणि ते रश्मीला खूप काही बोलतात. कोर्ट परिसरामध्ये रश्मीच्या घरचे खूपच आरडाओरडा करतात. खरं तर तिच्या घरच्यांना माहिती नव्हते की कुणालला एवढा मोठा आजार झाला आहे. पण आता जेव्हा त्यांना ही गोष्ट समजली होती तेव्हा ते रश्मीला समजावण्याचा प्रयत्न करत होते की कुणाल आता जास्त काळ जगणार नाही. त्याचे आयुष्य फक्त 1 किंवा 2 वर्षांचेच आहे. या परिस्थितीमध्ये तू त्याच्यासोबत राहणे योग्य नाही. त्यापेक्षा तू त्याला घटस्फोट दे आणि आम्ही स्वतः तुझे दुसऱ्यासोबत चांगल्या मुलासोबत लग्न करून देऊ. परंतु रेश्मा म्हणते, नाही, कुणाल एवढ्या कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून मी कुठेही जाणार नाही. एवढे बोलून आपल्या घरच्यांना डावलून ती कुणालसोबत त्याच्या घरी जाते. तेव्हा तिच्या घरचे तिला म्हणतात की तुला जर आमचे काहीच ऐकायचे नाही तर आजपासून तुझा आणि आमचा संबंध संपला. आता मात्र रश्मीवर खूप मोठे संकट ओढवले होते, कारण तिचे माहेरीही तुटले होते तर इकडे तिचा नवरा आजारी होता. तरीही ती कुणालसोबतच त्याच्या घरी येते. घरी आल्यानंतर सुद्धा कुणाल तिला खूप समजावतो की रश्मी, तू खरंच तुझ्या घरी जा. माझ्या जगण्याची आता कोणतीही गॅरंटी नाही. तू माझ्यासोबत राहून स्वतःचे आयुष्य का खराब करत आहेस? तेव्हा रश्मी त्याला बोलते की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुझ्यासोबत 7 जन्म एकत्र राहण्याची मी शपथ घेतली आहे आणि आपण 7 फेरे एकमेकांसोबत घेतले आहेत. मी तुझ्यासोबतच राहणार आणि जगातली कोणतीच शक्ती मला तुझ्यापासून वेगळी करू शकणार नाही. कुणालच्या घरचे रश्मी घरी आल्यामुळे खूपच खुश असतात. कुणालच्या घरी आता रश्मीसाठी मान सन्मान वाढलेला असतो. त्या दिवसांपासून रश्मी कुणालची खूपच काळजी घेते. जीवाचं रान करून पैसे जमवून त्याच्यावर उपचार करण्यासाठी त्याला मोठ्या शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तिथे गेल्यानंतर त्याच्यावर योग्य उपचार सुरू केले जातात. योग्य उपचारांसोबतच कुणालची मानसिक परिस्थितीसुद्धा आता खूप चांगल्या प्रकारे सुधारली होती, कारण त्याच्या हक्काची, त्याच्या जीवाला जीव देणारी बायको सतत त्याच्याबरोबर होती. खरं तर कुणालचे रश्मीवर जीवापाड प्रेम होते, पण जेव्हा त्याला समजले की त्याला खूप गंभीर आजार झाला आहे आणि या आपल्या आजाराशी झळ आपल्या प्रेमाला म्हणजे रश्मीला लागायला नको, म्हणून तो तिच्यासोबत चिडचिड करू लागला होता, भांडणे करू लागला होता. आणि कुणाल आपल्यावर चिडचिड करतोय, सतत आपल्याशी भांडणं करतोय, त्यामुळे रश्मीला राग येऊ लागला होता आणि यातूनच दोघांमध्ये दुरावा वाढला होता आणि शेवटी दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु रश्मीला जेव्हा यामागचे सत्य समजले तेव्हा तिने तिचा निर्णय बदलला आणि कुणालला सोबत घेऊन त्याच्यावर मोठ्या शहरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ लागली। ही गोष्ट चांगली झाली होती की कुणालला झालेल्या या आजाराची नुकतीच सुरुवात होती। तो आजार पहिल्या स्टेजवर होता, त्यामुळे त्याला योग्य उपचार मिळाल्यानंतर कुणाल आता पूर्णपणे बरा झाला होता। तो बरा झाल्यानंतर त्याने त्याचे श्रेय आपल्या बायकोलाच म्हणजे रश्मीला दिले होते आणि ही गोष्ट जेव्हा रश्मीच्या घरच्यांना समजली तेव्हा ते लोकसुद्धा मोठ्या आनंदाने आपल्या मुलीच्या घरी आपल्या मुलीला आणि जावयाला भेटण्यासाठी आले होते। जेव्हा आपल्या आईबाबांना रश्मीने आपल्या सासरच्या घरी पाहिले तेव्हा तिलाही खूप आनंद झाला आणि तिने आनंदात आईला येऊन मिठी मारली। खरं तर जेव्हा कोर्टाच्या निर्णयानंतर रश्मी कुणालच्या घरी आली होती तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते, कारण त्यांना असेच वाटत होते की विनाकारण रश्मी स्वतःचे आयुष्य या आजारी नवऱ्यासाठी व्यर्थ घालवत आहे। पण म्हणतात ना, सावित्रीने जसं सत्यवानाचे म्हणजेच आपल्या नवऱ्याचे प्राण परत आणले होते, जशी सावित्री आपल्या नवऱ्याला कोणत्याही परिस्थितीत गमावू शकत नाही याचीच प्रचिती आज सर्वांनाच आली होती। आज कुणाल आणि रश्मीच्या लग्नाला 3 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यांना एक गोंडस मुलगासुद्धा झाला आहे। पैशांची तर त्यांच्या आयुष्यात कोणतीच कमी नव्हती, कमी फक्त मनापासून प्रेम करणाऱ्या माणसांच्या सहवासाची होती। ती कमीसुद्धा आज दूर झाली आहे। त्यामुळे कुणाल आणि रश्मी आपल्या गोंडस बाळासोबत आपला संसार सुखाने करत आहे। तर मित्र आणि मैत्रिणींनो, एवढा मोठा आजार असूनसुद्धा रश्मीने कुणालला साथ देण्याचा जो निर्णय घेतला, ज्याने त्याचा जीवच वाचला नाही तर तिचा संसारसुद्धा वाचला। या रश्मीच्या धाडसी निर्णयाबद्दल आपले काय मत आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल। धन्यवाद।